देशात हजारो लोकांना रोजगार दिल्याचे भाजपाच्या वतीने सांगण्यात येते। प्रत्यक्षात मात्र किरीट सोमय्या, नारायण राणे यांनाच रोजगार मिळाला असल्याची कठोर टीका महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली। 2 ऑक्टोबर रोजी विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना उपनेत्या नीलम गोरे या बये दार उघड या मोहिमेच्या निमित्ताने माहूर येथे आल्या। माहूर गडावर माता रेणुकेचे दर्शन घेऊन आरती केल्यानंतर स्थानिक विश्रामगृहावर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला। यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्या म्हणाल्या की उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात कोविडमधून जनतेला संजीवनी देणारे व्यक्तिमत्व ठरले। प्रत्येकावर कोविडची छाया होती, कुणालाही घराबाहेर पडता येत नव्हतं। अशा वेळेला धीर न सोडता उद्धव ठाकरे यांनी संकटाचा सामना केला। त्यांच्याच काळात संभाजीनगर, धाराशिव असे नामकरण झाले। तसेच महिला सुरक्षेच्या दृष्टीने शक्ती विधेयकाचे बिलही त्यांनीच मंजूर केले। मुख्यमंत्री नसतानाही महाराष्ट्रातील ते एकमेव नेते आहेत की ज्यांना विरोधी पक्षाचे लोक सुद्धा विश्वासाने बोलतात। सध्या ते मुख्यमंत्री नसले तरी जनतेच्या खऱ्या अर्थाने तेच लोकनेते असल्याचा त्यांनी तर्क दिला। काहींना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही। केंद्रात मंत्री होण्यापूर्वी नारायण राणे यांनी सातत्याने भाजपावर कठोर टीका केली। त्याच भाजपाने त्यांना रोजगार दिल्याचा टोला नीलम गोरे यांनी लगावला। माहूर क्षेत्राच्या विकासाची दारे कधी उघडणार या प्रश्नावर त्यांनी ही कामे या विभागाचे आमदार खासदारांची आहेत असे सांगून इथली कामे मार्गी लावण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात शिष्टमंडळ घेऊन नागपूरला या असे निमंत्रण नगराध्यक्ष फिरोज दोसानी व माध्यमांच्या प्रतिनिधींना दिले। राज्यातील सर्व स्तरातील महिलांना सुरक्षा व शक्ती मिळो, विकासासाठी देवी सर्वांना आशीर्वाद देव, राज्यात स्थिर सरकार येवो, महिलांना सुरक्षित वातावरण मिळो, या सर्वार्थाने प्रगतीची दारे खुली अशी प्रार्थना रेणुका मातेच्या चरणी केल्याचे डॉक्टर नीलम गोरे यांनी सांगितल्यानंतर पत्रकार परिषदेची सांगता झाली। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख नागेश पाटील आष्टीकर, दत्ता पाटील कोकाटे, उपजिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, शीतल शेटे, संगीता चव्हाण, महिला जिल्हा प्रमुख कुचलवाड, स्वाती धमाल, शर्मिला येवले, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, शहर प्रमुख निर्धारी जाधव, सभापती विजय कामटकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते। माहूर नगरीचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी माहूर नगरीत आगमन केल्याबद्दल त्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले। मी आपल्याला असं सांगेन की एक संवेदनशील, विश्वासार्ह आणि त्याचबरोबर जनतेशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करून कोविडमधून जनतेला संजीवनी देणारं व्यक्तिमत्व असं मी त्यांचं वर्णन करीन। कारण आपल्या तिथे प्रत्येकावरती कोविडची छाया होती, घराबाहेर पडता येत नव्हतं, प्रत्येकाच्या कुटुंब दगावले, आज सुद्धा ते कुटुंबाला खूप त्रास झालेला आहे। अशा वेळेला धीर न सोडता दुरून सगळं काम करायचं सोपं नाही। जेव्हा आपण स्वतः येतो लोकांना वाटतं की आम्ही गेलो की काम झालं, पण साहेब सर्व डिपार्टमेंट्सचा आढावा घेत होते। मग त्यात आम्ही आज तुम्हाला एक छोटं हे पण देते, स्टेटमेंट पण देते की ज्याच्यामध्ये माननीय उद्धव साहेबांनी जवळजवळ 16-17 खास महत्त्वाची काय कामं केली ती मी आपल्यासमोर देते आहे। आणि त्या कामांच्या मधून त्यांनी विशेष म्हणजे शरद पवार असतील, काँग्रेसचे लोक असतील, यांच्याशी पण सल्लामसलत जरूर केली, पण त्यांच्या आहारी ते गेले असं आम्हाला अजिबात वाटत नाही। कारण शिवतीर्थावरची त्यावेळेची भाषणं बघा, सातत्याने सांगितलेलं की आमचं हिंदुत्व आहे, अयोध्येला गेले ते मुख्यमंत्री असताना। असं असून काही लोकांचं कसं आहे की दुसऱ्याच्या डोळ्यामधलं जे कुसळ आहे ते त्यांना दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, अशी भारतीय जनता पक्षाची परिस्थिती आहे। आणि त्यामुळे उद्धव साहेबांनी हे तसं केलं। त्याचबरोबर शेवटी जो त्यांनी निर्णय घेतला होता संभाजीनगर आणि धाराशिवचा, त्याच्याचवरती या सरकारला पण शिक्कामोर्तब करावं लागलं। त्यांनी तीसुद्धा जनतेच्या बरोबरची आठवण ठेवली। आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने शक्ती विधेयक आणण्यासाठी सर्व पक्षाची समिती तयार केली आणि त्याच्यामध्ये ते बिल मंजूर केलं आणि ते आता केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की ते मुख्यमंत्री नव्हते ना त्यावेळेला सुद्धा ते महाराष्ट्राचे एकमेव असे नेते होते की लोक विरोधी पक्षात असले तरी त्यांच्यावर विश्वासाने बोलत होते। आणि आज जरी ते मुख्यमंत्री नसतील तरीसुद्धा जनतेचे खऱ्या अर्थाने लोकनेते उद्धव ठाकरेच आहेत। याच्यासाठी आहेत की सगळ्या जनतेचं लक्ष उद्धव साहेबांच्या स्टेटमेंटकडे आहे
आणि घराघरामध्ये लोक हळत आहेत की असा विश्वासघात झाला तर तो होता कामा नये. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.